स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तुम्ही विचार करत असाल हे जेसीबी प्रकरण काय आहे, नेमकं काय झालं होतं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2 दिवसापासून माझं घर पूर्ण पाण्यात होतं। हे बघा, हे पाणी, हे सगळं माझ्या अंगणातलंच पाणी आहे। रस्त्यावरून अंगणात यायला पण खूप कसरत करावं लागायची। सगळीकडे पाणीच पाणी होतं। पाऊस झाल्यानंतर कुणी बघायला पण आलं नाही। मग आम्ही ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली। तक्रार केल्यानंतर लगेचच सरपंच, ग्रामसेवक, सदस्य सगळे घरी आले बघण्यासाठी। तुम्हाला विश्वासही बसणार नाही अशी एक गोष्ट घडली, ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। हे बघा, गायांच्या पायाला पण जखमा झाल्या पाण्यात राहून राहून। त्यांना बसायला पण जागा नव्हती, पाणीच पाणी होतं सगळीकडे। 5 दिवसापासून दिवस रात्र गाया पाण्यात उभ्याच होत्या। हे सर्व बोलता हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहे। त्यांची चर्चा चालू आहे की नेमकं काय केलं पाहिजे, इथलं पाणी कसं बाहेर काढायचं। ही फक्त माझ्याच घरची परिस्थिती नाही आहे, तर सगळीकडेच हे हाल चालू आहे। आमच्या पूर्ण गावामध्ये तुफान पाऊस झालेला आहे। आणि ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केल्यानंतर मला विश्वासही बसला नव्हता की हे असं पण होऊ शकतं। आणि ग्रामपंचायतीने तातडीने जेसीबी पाठवला। मला तर विश्वास बसला नव्हता। मी विचार करत होते की हा जेसीबी कशासाठी आलाय आपल्या इथे। आम्ही तर काय बोलवलेला नव्हता जेसीबी। मग जेसीबीच्या मागोमागे ग्रामपंचायतीचे लोक होते। त्यांना बघितल्यावर मग माझ्या लक्षात आलं की हा जेसीबी यांनीच बोलवलेला आहे। कुठेच अशी ग्रामपंचायत नसेल की तिथे एवढे पटकन काम केलं जातं। आमच्या गावची ग्रामपंचायत 1 नंबर ग्रामपंचायत आहे। म्हणजे आज टोटली अनएक्सपेक्टेड घटना घडली आज। तक्रार द्यायला गेलेले माणसं घरी यायच्या आत जेसीबी घरी हजर होता। यावरून तुम्हीच विचार करा की आमच्या गावची ग्रामपंचायत किती ॲक्टिव्ह असेल। जेसीबी घरी आल्यावर कोणीच असा विचार केला नव्हता की आपला प्रॉब्लेम आज सुटणार आहे। हे बघा, ही परिस्थिती जेसीबी यायच्या अगोदरची परिस्थिती आहे। आणि मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे जेसीबीने काम केल्यानंतर कशी परिस्थिती झाली आता ते। जेसीबी आला आणि सगळ्या मळ्याने जेसीबीला घोळकाच घातला। सगळेजण काम सोडून जेसीबीच्या आजूबाजूलाच उभे होते। जेसीबीने नक्की काय केलं हे मी तुम्हाला आता सांगते। रोडच्या दोन्ही बाजूनी चर खांदले अशा पद्धतीने आणि पाण्याला वाट मोकळी करून दिली। जे रस्त्यावरचं पाणी घरांकडे आलं होतं ते चर खांदल्यामुळे ते सरळ ओढ्या नाल्यांना वाहत गेलं खाली। बघा किती जनता आहे जेसीबीला बघायला। तब्बल 5 ते 6 तास हे काम असंच चालू होतं। आणि आता फायनली जेसीबीचं काम कंप्लीट झालं। तुम्ही बघू शकता हे सगळं साठलेलं पाणी किती वेगाने खाली जाऊ राहिलंय। आणि मग सगळ्यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले। 5 ते 6 तासापूर्वी माझ्या घरी किती पाणी होतं ते तुम्ही पाहिलंच होतं। जेसीबीने काम केल्यानंतर हे बघा, आता माझ्या घरचं पाणी पूर्ण आटलेलं आहे। सगळं पाणी खाली वाहून गेलं। अंगणात थोडं पण पाणी राहिलं नाही। गायांखाली पण सुकलं। अशी पाहिजे ग्रामपंचायत।